सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. मी आज बनवली आहे कटाची आमटी. मी दोन प्रकारची कटाची आमटी बनवते. मिठाची पण बनवते आणि तिखट पण बनवते. मुलांसाठी मिठाची बनवते. दोन्ही आमटीसाठी मसाले एकच वापरते मी. चला मग पहिलं कांदा आणि खोबरं भाजून घेऊ. कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि थोडेसे तीळ भाजून घेतलेले आहेत. छोटे मुलांना ही आमटी पोटभर खातात. मग चला मग मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर, खोबरं खरपूस भाजून घेतले आणि थोडेसे तीळ भाजलेले टाकून घेतले. त्यात लसूण, अद्रक, कोथिंबीर याची समजी पेस्ट बारीक करून घ्यायची. चला मग कशी आमटी बनवते ते तुम्हाला दाखवते. आज छोट्या मुलांसाठी बनवते म्हणून थोडंसं तेल टाकून घ्यायचं. पण आमच्याकडे सगळे मिठाचीच आमटी खातात म्हणून मिठाचीच आमटी जास्त प्रमाणात बनवते. तिखट आमटी कोणी खात नाही. मला तिखट आमटी आवडते म्हणून मी माझ्यासाठी थोडीशीच तिखट आमटी बनवली. त्याला मग तेलामध्ये मोहरी आणि थोडासा मसाला टाकून घ्यायचा. चांगला मसाला भाजून घेतला की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. मिठाची आमटी बनवतो म्हणल्यावर थोडी का होईना हळद टाकून घ्यायची. मध्ये येळवणीचं पाणी आहे हे. चला मग फोडणी टाकून घेतली.